नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण असं एक पुन्हा एकदा आपला चर्चासत्र भाग 16 मध्ये मी सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण चर्चासत्र भाग 1 ते 15 पाहिले। त्या सर्व चर्चासत्र भागांमध्ये मी सविस्तर महत्त्वपूर्ण अशा माहिती तुम्हाला देत राहिलो आणि आज हा चर्चासत्र भाग 16 अतिशय महत्त्वाचा आणि तेवढाच वयवाढी संदर्भातल्या गोष्टींमध्ये महत्त्वाचा असणार आहे। मित्रांनो, वयवाढी संदर्भातला हा माझा आजचा तुम्हाला माहिती देण्याचा हा शेवटचा व्हिडिओ असेल। याच्यानंतर ज्यावेळेस फायनली वयवाढ होईल किंवा फायनली वयवाढी संदर्भात फुल्ली काहीतरी 13 जून नंतर अपडेट येईल, त्याच वेळेस माझा व्हिडिओ तुमच्या समोर येईल। आता मी सगळं सांगणार तुम्हाला, ठिकाणी काही महत्त्वाचे पोस्टर पण दाखवणार आहे, महत्त्वाचे फोटोज पण दाखवणार आहे की ग्राउंडची तयारी जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SRPF सोबतच पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस अंमलदार शिपाई याची सुद्धा ग्राउंडची तयारी जोरात चालवली आहे। SP असेल CP असेल सगळीकडे चालू आहे। हॉल तिकीट्स येणार म्हणजे येणार आता, कारण का एकदम जवळ आलेले आहे। त्या लक्षामध्ये सकाळी ते एका महाभागने मला मेसेज केला, सर माझं हॉल तिकीट आलं, म्हणलं पाठव बरं। मग नंतर पाठव पाहिले त्याने पण रिप्लाय दिला नाही, म्हणलं माझं हॉल तिकीट आलं सर। हॉल तिकीट वगैरे काय अद्याप आलेलं नाही, मात्र कदाचित SRPF चे हॉल तिकीट 2-3 दिवसात पडू शकतात आणि पोलीसचे 5-6 दिवसामध्ये पडू शकतात त्यांनी दिलेल्या शेड्यूलनुसार बरं का। मात्र याच्यामध्ये परत एक काहीतरी बातमी, एक मिनिट, हा इथे माझ्या समोरच आहे, त्याच्यात असं आलं की काय का जिथलं वातावरण, तिथलं टेम्परेचर सध्याचं आणि पावसाचं वातावरण पाहून ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा ज्याच्या अधीक्षकाने लक्षामध्ये। आता तत्पूर्वी मी तुम्हाला बरेच फोटोज दाखवणार आहे, बरेच GR काही भरती संदर्भातला असेल किंवा महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा कधी होणार आपली, सगळ्यात महत्त्वाचं काय लेखी पेपरची संभाव्य तारीख काय असणार ती तारीख सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लेखी परीक्षेची सुद्धा तारीख मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, म्हणजे संभाव्य तारीख। त्याचबरोबर सर्व जिल्हे आता मैदानाच्या तयारीत लागलेले आहेत। तुम्हाला हे दिसत असल्या ठिकाणी हा फोटो विद्यार्थी मित्रांनी पाठवलाय। पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर, जाहीर सूचना, पोलीस मैदानावर भरती प्रक्रिया तयारी सुरू असल्याने पुढील आदेशापर्यंत मैदानावर प्रवेश बंद राहील। आदेशावरून पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजे कोल्हापूर, सोलापूर, लक्षामध्ये नागपूर, लक्षामध्ये नाशिक ग्रामीण, काल मी नाशिक ग्रामीणचं पण पाहिलं, त्या ठिकाणी मैदानी चाचणी चालू आहे नाशिकचं पण। त्यानंतर पुणे ग्रामीण, पुणे शहरचं चालकचं काम झालेलं आहे, पुणे शहरचं चालकचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसते पुणे शहर चालकचे चेस नंबर, पुणे शहरचं सुद्धा जवळजवळ काम आटोक्यात होत आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, काल हे तुम्ही पाहिलं असेल, मी वयवाढी संदर्भात महत्त्वाचं बोलणार आहे, एक मिनिट, वयवाढी संदर्भात फार महत्त्वाचं बोलणार आहे मी। त्याच्यानंतर मी वयवाढी संदर्भात वयवाढी संदर्भात महत्त्वाचं सांगणार, पण थोडंसं दाखवतो। उद्या ठीक 3 जून 2024 रोजी पोलीस आयुक्त कार्यालय संवाद हॉल इथे 12:30 वाजता बैठक आहे, मीरा भाईंदरची बैठक उद्या आहे। मग उद्याच्या 3 तारखेच्या बैठकीत मीरा भाईंदरचं समजल की कशा पद्धतीनं किती तारखेपासून प्रवेश पत्र सोडायचे, कधीपासून मुलांना ग्राउंडसाठी बोलवायचं, हे सगळं उद्याच्या याच्यामध्ये समजेल लक्षामध्ये। तत्पूर्वी सगळी माहिती मी तुम्हाला प्रॉपर देणार आहे, सगळी माहिती देणार आहे। तत्पूर्वी जर मित्रांनो अभ्यास पण गरजेचा आहे आणि आपली पेपर ही ऑफलाईन आहेत, आपली काय ऑनलाईन वनरक्षक सारखे एक्सरसाइज सारखे पेपर नाही, तर आपण हार्दिक ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित भव्य जम्बो टेस्ट सिरीज घेऊन आलो। तुमच्यासाठी हवी असेल पोस्ट तर घ्या मग टेस्ट, ते पण एकदम बेस्ट। 50 पेपर आणि त्याच 50 पेपरच्या 50 पेपरचं परत PDF स्पष्टीकरण, असे 100 PDF मित्रांनो आपण तुम्हाला फक्त 150 रुपये देतो मित्रांनो। अतिशय दर्जेदार प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण, 100च्या 100 प्रश्नाचं स्पष्टीकरण असणार आहे मित्रांनो। टेस्ट फी आपली फक्त 150 रुपये, 50 रुपये आपण कमी केलेली आता, त्यामुळे ज्यांना ह्या टेस्ट आवश्यक आहे त्यांनी सर्वांनी मला फास्टमध्ये 2 दिवसात SMS करा आणि टेस्ट घेऊ शकता। माझा मोबाईल नंबर खाली दिसतो मला 97 66 85 36 75, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही आपली ही हार्दिक ऑनलाईन पोलीस अकॅडमीची ऑनलाईन भव्य जम्बो ऑफलाईन PDF स्वरूपातील टेस्ट सिरीज खरेदी करू शकता मित्रांनो। आता झालं सगळं, आता राहिला प्रश्न वयवाढ आणि मुदतवाढ संदर्भात बोलतो, मग परत मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। वयवाढ संदर्भात मला एक सांगा, मला कालच्या व्हिडिओला कमेंट्स आल्या भरपूर मुलांच्या, काय वयवाढ होत नाही आता, असं होत नाही तसं होत नाही, तुम्ही व्हिडिओ टाकून मुलांना आशेव ठेवू नका, आमकं ठेवू नका तमकं कोण। अरे दादा, कमेंट करणाऱ्या दादा, तू आला का कधी, आला तिथं आला का तुला माहिती आहे का किती प्रयत्न केलेत, आणि ही भरती निघली ना आज, शेवटचं बोलतो, याच्यानंतर परत वयवाढ संदर्भात काही बोलणार नाही लक्षामध्ये, वयवाढ संदर्भात काही बोलणार नाही। ही भरती जी निघली ना आज, भरती जे मुलं वयवाढीसाठी संघर्ष करू राहिलेत ना, हे त्या मुलांचेच उपकार आहे म्हणून ही पोलीस भरती निघालेली, नाहीतर पोलीस भरती ही निघणार सुद्धा नव्हती लक्षामध्ये, ही पोलीस भरती निघाली सुद्धा नसते, लक्षात ठेवा। स्वतः गृहमंत्री बोलले होते का आता पोलीस भरती निघणार नाही, ह्या मुलांचे उपकार आहे का, जे मुलं तुमच्या, आता तुम्ही बोलताय ना का वयवाढीची काही गरज आहे, वयवाढ होणार नाही, वयवाढ नको, वयवाढ असं वयवाढ तसं,
तर ते ह्या मुलांचे उपकार आहेत, अलग लक्षामध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलंय जिसपे दमो बाजीराव सिंघम, तुम्हाला काय जो 25-24 वर्षाचा मुलगा त्याचा अभ्यास चांगला आहे, ग्राउंड चांगले, त्याला काय प्रॉब्लेम आहे 34-35 वर्षाच्या मुलाला जर वयवाढ भेटली तर. दुसरी गोष्ट, वयवाढी संदर्भातली 13 जूनला जे मॅटमध्ये निकाल आहे, आणि मॅटमध्ये निकाल असा आहे का मॅटने आदेश द्यायचे आहेत गृह विभागाला, राज्य सरकारला, की ही विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे, ही विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे, त्यांना न्याय द्या आणि त्यांना संधी द्या. पण जर उलट जर राज्य सरकारने जर परत त्यांना काही सुचवलं तसं वयवाढी संदर्भात उलट, तर मग मॅटचं त्याच्या पुढे काही चालणार नाही. म्हणजे ह्या गोष्टी, त्याच्यामुळे 13 जून पर्यंत आता मुदत वयवाढी संदर्भात प्लीज कृपा करून विचारपूस करू नका. कंटिन्यू वयवाढी, हे बघा सगळे मॅसेज वयवाढी सर SRPFचं ग्राउंड चालू झालं काय, वयवाढीचा प्रश्न झाला की नाही, सगळे वयवाढी संदर्भातले प्रश्न येतात मुलांचे. कारण आम्ही स्वतः त्यामध्ये सक्रिय होतो पहिल्यापासून, मी स्वतः तिथं तुम्ही पाहिलंय, तुम्हाला माहितीच आहे. वयवाढी संदर्भात सगळ्यात जास्त युट्यूबला व्हिडिओ आले असतील महाराष्ट्रात तर ते माझे आले होते. मी सर्वात जास्त विद्यार्थ्यांना सहकार्य पण केलं होतं. परंतु झालाय असा प्रॉब्लेम असा झालाय की आता वयवाढी संदर्भात बोलायचं झालं तर कुठल्याच प्रकारचे अपडेट नाही. त्याच्यात आता कोर्टाच्या सध्या उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत, त्याच्यामुळे पुढचा निर्णय येणं पण कुठल्याच गोष्टीचं शक्य नाही. त्याच्यामुळे वयवाढी संदर्भातला हा मी आजची शेवटची माहिती तुम्हाला 2 जून 2024ची. आता याच्यानंतर मी वयवाढी संदर्भात काय बोलणार नाही, काय डायरेक्टली 13 तारखेनंतरच जे काही येईल अपडेट, पॉझिटिव्ह येईल निगेटिव्ह येईल त्या संदर्भात बोलन. आणि पॉझिटिव्ह आली तर चांगलंच आहे, आणि जरी निगेटिव्ह आली तरी काय करायचं काय नाही ते मुलं, ती कमिटी आहे मुलांची, ते सगळं काही ठरवतील. त्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना सांगेलच त्यावेळेस काय असेल काय नाही. तत्पूर्वी त्याच्या आधी आपले प्रवेशपत्र कदाचित येऊ पण शकतात. प्रवेशपत्र आले, इव्हन ग्राउंड जरी चालू झालं तरी काळजी करू नका, तुमचा न्याय हा वेगळा आहे, तुमचा हक्क हा वेगळा आहे, लक्षामध्ये. परंतु बरेच जण म्हणतात का वयवाढ भेटणारच नाही भेटणार. रात्री मला चांगले मी ते स्टेटस ठेवलं होतं बरं, हे बॅनर स्टेटस ठेवलं होतं. बऱ्याच लोकांचे मेसेज आले मला का वयवाढ होणार नाही सर, कशाला तुम्ही हसत तसं. अरे बाबा no, ठीक आहे नाही होणार, मला माहिती का होणार आहे का नाही होणार. पण जे मुलं आहेत 50 ते 60 हजार 1 लाखाच्या आसपास मुलं असतील का ज्यांचं वय संपलेलं आहे, जे पाठीमागच्या कोणी वेटिंगला आहे, कोणी कुठे आहे, कोणी कुठे आहे, त्या मुलांना एक संधी भेटायला पाहिजे ना, एक संधी हवी त्यांना. कारण का ठीक आहे आपण म्हणत नाही का ते कोरोनाचं हे ते आमकं तमकं, फक्त एक विशेष संधी म्हणून त्यांना द्यायची. आणि जो GR आहे त्यांचा 31 डिसेंबर 2023चा, तर तो फक्त 31 मार्च 2024 करायचा, बस एवढंच करायचं, बाकी काहीच नाही करायचं. म्हणजे एक 3 महिने वाढवायचे. जर ते 3 महिन्यांमध्ये त्या GR मध्ये बदल होते तर जे मुलांचे सर्वांचे वय संपलेले ते सर्व मुलं त्या ठिकाणी काय होतात, क्वालिफाय होतात, त्या ठिकाणी बसतात. आलं लक्षामध्ये. सध्याच्या घडीला वयवाढी संदर्भातली फक्त चर्चा चालू आहे, काही ऑफिशियली अधिकृत कुठलीच अपडेट नाही. काल स्वतः मुख्यमंत्र्यांना काही विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ स्वतः साताऱ्यामध्ये त्यांच्या तिथं गावी भेटलं होतं, त्यांच्या दरे या गावी जाऊन भेटलं होतं. मात्र त्यांच्याशी काहीतरी चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री म्हणले पाहू वगैरे वगैरे वगैरे, ते बाकीच्या गोष्टी काय तुम्हाला माहितीच. आता आपण तुम्हाला वर्षभर झालं आपण किती निवेदन दिले राजकीय लोकांना, खासदार असं आमदार असं सगळ्यांचं एकच राहतं, पाहू, सांगतो, बोलू, करतो, फोन लावतो, भेट घेतो, हेच चालतं लक्ष्मणी. मात्र आज जी पोलीस भरती ना, तुम्हाला परत सांगतो, ती जे वयवाढीसाठी जे मुलं झटतात ना, आता वयवाढ झाली पाहिजे, जे आझाद मैदान आले होते, जे नागपूरला गेले होते, ज्यांनी ठिकठिकाणी निवेदन दिले मंत्रालयात, जे मुलं झटतात ना वयवाढ झालीच पाहिजे, त्याच मुलांमुळे ही भरती आज लक्षामध्ये, ही भरती जी आहे ना ती त्याच मुलांमुळे अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की वयवाढी संदर्भात सध्याच्या वेळेला अप टू डेट कट टू कट कुठलीच प्रकारचे अपडेट नाही, फक्त चर्चा आहे. जे वयवाढी संदर्भातले जे काही ग्रुप आहेत 10-12 ग्रुप आहेत महाराष्ट्रातले, ऑल महाराष्ट्र, त्याच्यावरती फक्त सध्या फुल चर्चा चालू आहे. बाकी सध्या तरी काही वयवाढी संदर्भातले अपडेट नाही. आणि आता तुम्हाला मी सांगतो हा वयवाढी संदर्भात शेवट नाही. काल बऱ्याच मुलांनी कमेंट्स केल्या का सर वयवाढ होणार नाही, तुम्ही कशाला मुलांना, आशेचा प्रश्न नाही. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो वयवाढ म्हणजे त्या मुलांचं वय 33 क्रॉस होऊन गेलेलं वय लक्षामध्ये. त्याच्यामुळे ठीक आहे एक संधी भेटली, झाली चान्स, आली संधी तर मिळेल, नाहीच मिळेल तर त्याला कोणीच काही करू शकत नाही ना, मुलं ना कोणी. आता मॅट काय निर्णय देते, त्याच्यानंतर त्याला कोर्ट काय निर्णय देते, राज्य सरकार त्याच्या संदर्भात काय बोलते, गृहमंत्री काय बोलते, त्याच्यावरती सगळं ते डिपेंडिंग असणार आहे आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे कृपा करून वयवाढी संदर्भातले करू नका. आणि वयवाढी संदर्भात जे मुलं वयवाढीसाठी प्रयत्न करतात त्या मुलांना तुम्ही हे नका करू वयवाढी संदर्भात का काय करायचं वयाचं, काही म्हणतात आतापर्यंत एवढं वय झालं काय केलं नाही, आता काय अर्थ तसं नसतं बाळांनो. त्याचा प्रारब्ध वेगळा असतं, त्याचं स्टार वेगळं असतं, ज्या त्याचं लक वेगळ्या पद्धतीचं असते, असं काही नाही आलं लक्षामध्ये. आणि जे आता 25-26चे काही कमेंट करत असेल का तुम्ही एवढे दिवस का, बाबा तू असं कमेंट नको, तुला बी परत वयवाढीसाठी लढावं लागायचं 33 वर्षापर्यंत, असं होता कामा नाही. कोणाला सगळ्यांचं चांगलं व्हा. आणि जर ह्या वयवाढीचा मुद्दा आणि मुदतवाढी तिचा जर मुद्दा आला तर भरती प्रक्रिया ठरू शकते अडचणीत
अडचणीत तुम्ही म्हणसाल हे आलेलं वय मास्तर नाही अडचणीत म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, भरती प्रक्रिया होऊ शकते म्हणजे तुमच्या ग्राउंडच्या हॉल तिकीट पडतील, ग्राउंड होईल, सगळ्या गोष्टी तुमच्या होऊ शकतात, नाही असं नाही. मात्र आता असं नको व्हायला की उद्या राज्य सरकारकडे त्या मॅटचा नोटीस आल्यानंतर किंवा अपील आल्यानंतर राज्य सरकारने असा निकाल नको द्यायला की आता आमचे हॉल तिकीट्स पण आलेले आहेत, आमचं सगळं झालेलं आहे आणि तुमच्या त्या याच्यामुळे आमचं शेड्यूल सगळं चेंज करावं लागेल, सर्व तयारी पूर्ण झालेली, असं काही त्यांना जर दिलं तर मग परत त्या ठिकाणी थोडासा तिरस्कार निर्माण होऊ शकतो आणि त्या ठिकाणी म्हणजे वयवाढीवरती पहिल्यापेक्षा आता जास्त टांगती तलवार वयवाढीवरती या ठिकाणी आलेली आहे. लक्षात ठेवा, वयवाढी मुलांचे जे आहे त्याच्यावरती. मग मला तुम्हाला सर्वांना एक सांगणे, आपण आतापर्यंत प्रयत्न केले, मी आतापर्यंत वयवाढ असणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत होतो, त्यांच्यासाठी भरपूर काही प्रयत्न केले जेवढे होतील तेवढे, परंतु अजूनही त्या प्रयत्नाला कुठे यश आलेलं नाही. मात्र आता 13 जून तेवढी एकच अपेक्षा राहिलेली का मॅट काय निकालल्या ते कोर्टाला आणि राज्य सरकार काय त्यांच्या त्याच्या संदर्भात गृह विभाग राज्य सरकार काय निर्णय घेते हेच आता सगळीकडे काय पाहण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे चर्चासत्र भाग 16 मधला आपला मेन विषय हाच होता आपला आजचा वयवाढी संदर्भाचा. आता मुदतवाढीचा विषय, जो मुदतवाढीचा विषय मी बोलतोय तुम्हाला एसीबीसीचा, तो काही प्रॉब्लेम नाही जास्त. आलं लक्षामध्ये. ते जे एसीबीसी ज्या मुलांनी फॉर्म नाही ना हे केले त्या मुलांनी सगळ्यांनी ओपन मधून फॉर्म टाकलेत आणि ईडब्ल्यूएस मधून फॉर्म टाकले. त्या मुलांनी शक्यतो महाराष्ट्रात बऱ्यापैकी ओपनच्या मुलांकडे कुणबी त्यांनी ओबीसीतून टाकले आणि एसीबीसी ज्यांचं निघलं नाही त्यांनी ईडब्ल्यूएस मधून टाकले काही मुलांनी फॉर्म. आता ते ईडब्ल्यूएस मधून टाकणं योग्य की अयोग्य ते आता त्यावेळेच ठरण. मात्र ज्यांच्या काहीच नव्हतं त्यांनी ओपन मधून पण फॉर्म टाकलेले. आलं लक्षात. त्याच्यामुळे मुदतवाढीचा विषय मला तर वाटत नाही का पोलीस भरतीला फॉर्म भरण्याची मुदत वाढेल म्हणून मला तर काय वाटत नाही, कारण त्या विद्यार्थ्यांचं तेवढं असं हे नाही पाहिजे तेवढं त्यांचं डिमांड नाही ते. आलं लक्षामध्ये. तसं वयवाढी संदर्भात कसं आहे पूर्णपणे डिमांड आहे, वयवाढ झालेलीच पाहिजे असं. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो वयवाढीसाठी मित्रांनो कोणाला हे नका करू, कारण का मुलांचे वयाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न असतो मित्रांनो. त्या मुलांना सुद्धा वाटतं की आपण सुद्धा पोलीस व्हावा आणि आपल्याला सुद्धा वर्दीमध्ये त्या ठिकाणी पाहता यावं असं त्यांचं सुद्धा आजचं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पाहू आपले प्रयत्न चालूच आहे. मात्र 13 जून पर्यंत आता कृपा करून मला कोणीही वयवाढी संदर्भातला मेसेज कॉल काहीच करू नका, कारण का मी अपडेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पण तरी काय सांगणार आहे, मी मनाने काय सांगणार आहे का मी एक अधिकृत चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचं काम करतो. मी अधिकृत माहिती, जी माहिती माझ्याकडे अधिकृत ती देतो. आता 13 जून नंतरच समजून आपला वयवाढी संदर्भाचा निकाल काय लागतोय किंवा काय नाही लागत. आलं लक्षामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे गृहमंत्री, माननीय गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यावरती डिपेंड राहणार आता की कशा पद्धतीने ह्या मुलांना न्याय द्यायचा. हे फक्त ह्या दोनच व्यक्तींच्या, दोन म्हणण्यापेक्षा त्या एकाच व्यक्तीच्या पूर्णपणे हातामध्ये, बाकी काहीच नाही. आलं लक्षामध्ये. पुढे इलेक्शन पण येऊ ठेपलेलं आहे, त्याच्यामुळे आपली मागणी जर जोर धरला तर काहीतरी होऊ शकतं. आणि झाल्यानंतर ते काय 5 दिवसामध्ये थोडासे 5 दिवस लॉग इनला दिल्यानंतर होऊन जाईल, ते काय अडचण. फक्त मला एक सांगायचं तुम्हाला वयवाढ झालेल्या माझ्या सर्व वयवाढ म्हणजे वय संपलेल्या विद्यार्थ्यांना की तुम्ही जे काल मी काय बोलतोय, कारण काल बऱ्याच कमेंट झाडल्या पोरांनी का तुम्ही काय सर ते हे करताय कशाला पोरांना आशव. अरे बाबा आशव नाही ठेवत मी. आलं लक्षामध्ये. प्रॉपरली काम करतो, स्वतः मुलांमध्ये जातो मी. अलग लक्षामध्ये कामाची माहिती देतो, कामाचा माणूस आहे. प्रॉपर मी आझाद मैदान होतो मुलांसोबत, प्रॉपरली इथं स्वतः निवेदन दिलं. मुख्यमंत्री आपल्या मंत्री महोदयांना निवेदन, स्वतः दादा भुसेला निवेदन दिलं, विखे पाटलांना निवेदन दिले, तांबे साहेब आमदारांना कितीतरी वेळा निवेदन दिले. मी स्वतः जिथं जाईन तिथं जिथं भेटन कार्यक्रम असते तिथं निवेदन दिलं आम्ही. अलग लक्षामध्ये. आशेचा विषय नसतं, वाटतं मला पण व्हावा. मी काय पोलीस भरती करत नाही आणि ऑलरेडी मला करायची, माझं वय पण बसते, सगळं बसते, तरी मी पोलीस भरती करत नाही, पण माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी ते हे करतो. अलग लक्षामध्ये. बोलणाऱ्याला काय बोलायचं लाव उचलायचे जीवन लावायचे टाळूला असं नाही चालत, लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी वयवाढी संदर्भातले अपडेट सध्या तर काही नाही. वयवाढ होईल की नाही होईल याच्यामध्ये पण शंका निर्माण झालेली आता मोठ्या प्रमाणामध्ये, कारण का बऱ्याच जणांकडून मला काल तसे SMS वगैरे आले, पण लक्षात ठेवा शेवटपर्यंत हार मानायची नाही. आलं लक्षामध्ये. लक्षात ठेवा शेवटपर्यंत हार मानायची नाही. जे होईल त्याला सामोरं जावं लागणारच आहे. जर नाहीच झाली त्याला पण कोण काय करणार नाही, आणि झालीच तर त्याला सुद्धा कोणी काही करणार नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळं तुम्हालाच सर्व काही करायचं आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टींना सामोरं जायचं आहे. भेटू म्हणण्यापेक्षा आता डायरेक्ट ह्या विषयावर मुद्द्यावर आपण बोलू 13 जून नंतर. तोपर्यंत कोणीच बोलायचं नाही. वयवाढ क्लिअर झालं, मुदतवाढचा विषय सोडून द्या. भरती प्रक्रिया अडचणीत का ठरू शकते जर वयवाढी संदर्भातला जर काही मॅटने जर सांगितलं की भरती, जसं कोर्टाचं झालं तसं सांगितलं जोपर्यंत याला न्याय मिळत तोपर्यंत भरती प्रक्रिया थांबून घ्या, तरच. नाहीतर भरती प्रक्रिया काय अडचणीत येणार नाही, काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. आलं लक्षामध्ये. ग्राउंड चालू होतील, सगळं चालू होऊन जाईल, लवकर येईल. त्याच्यानंतर सर्व जिल्हे आता मैदानाच्या तयारीत लागलेले आहेत. लेखी परीक्षेची संभाव्य तारीख काय असणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसते काल तर मला एक जण म्हणला की 23 जूनला लेखी परीक्षा होणार आहे.
कदाचित 23 जून पर्यंत ग्राउंडच होणार नाही बऱ्याच जणांच्या, लक्षात ठेवा 23 जून पर्यंत बऱ्याच जणांचे ग्राउंडच होणार आहे. माझा मुंबईचाच मित्र आहे ऍक्च्युली, तुम्हाला वाटतं MSF का पोलीस काहीतरी आहे बाबा, अलग लक्ष माहिती. त्यांनी मला मेसेज केला का मला सर 22 जूनला लिखी आहे आणि 28 जूनला 27 जूनला मुंबईच्या पण मला त्याच्यावर काही ट्रस्ट नाही बसला. मी तुम्हाला सांगतो पोलीस भरती 6 जून पासून मैदानी, 30 ऑगस्ट पूर्वी लिखी परीक्षा होणार, 30 ऑगस्ट पूर्वी लिखी परीक्षा होणार असं सांगितलंय. म्हणजे हे 30 ऑगस्ट पूर्वी जे बोललेत की हे मुंबई सगळं बरं का, कदाचित 22 जुलै किंवा 30 जुलैच्या आसपास, म्हणजे 2 महिने अजून 30 जुलैमध्येच आपली लेखी परीक्षा होऊ शकते. आलं लक्षामध्ये. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानी प्रामाणिकीकरणाचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बल या घटकातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 येत्या 6 जून 2024 सुरू होत आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. जवळपास 30 ऑगस्ट पूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया संपवण्याचे गृह विभागाचे नियोजन आहे. ऑक्टोबर महिना अखेर पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू. ऑक्टोबर महिना अखेर म्हटलेलं आहे त्यांनी. ऍक्च्युली ऑक्टोबर महिना अखेर म्हणजे लक्षात ठेवा सप्टेंबरला आचारसंहिता लागेल, ऑक्टोबर महिना अखेर आपले इलेक्शन होणार आहे. ऑक्टोबर महिना अखेर पूर्ण ऑक्टोबर आचारसंहितेमध्ये राहणार आहे, हे ध्यानात ठेवा. दरम्यान सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या मैदानी चाचणीसाठी 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे व गोळा फेकीसाठी शहरात 4 मैदाने तयार करण्यात आले आहेत. ही मैदाने प्रमाणित करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे सोलापूर म्हणजे माहिती तुम्हाला काय सूत्र लक्षामध्ये, मुख्य सूत्र. त्याच्यामुळे होणार आहे भरती प्रक्रिया जून पासून, म्हणजे जूनला जरी ग्राउंड झाले, जून महिन्यात बरेच ग्राउंड संपते. काही घटकांचे काही 2-2, 4-4, 5-5 दिवसात ग्राउंड होतील. म्हणजे जून जुलै मध्ये आपले जुलैच्या दरम्यान 15 जुलैपर्यंत बऱ्यापैकी ग्राउंड सगळे कव्हर होतील. आणि जुलैच्या टप्प्यात मी काल क्लासमध्ये पण जून बोललो, जून नाही ते जुलै बोलायचं होतं मला, जुलैच्या 22 जुलैच्या आसपास आपली परीक्षा एक्झाम या ठिकाणी होऊ शकते. आलं लक्षामध्ये. आणि कधीही कोणती लेखी परीक्षा झाली तरी प्रॉब्लेम नाही, कारण का फॉर्म हा सिंगल राहिला. आता डबल फॉर्म मध्ये सगळे 31 मेच्या आत बाद झालेले, म्हणजे डबल फॉर्म तुमचे काढलेले. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे हे पण महत्वाचं मित्रांनो, असं करत जाऊ नका महत्वाची गोष्टी. आता हे दिसतंय तुम्हाला, हे मित्रांनो कुठले सांगू शकाल तुम्ही, हे आहे गडचिरोलीचं मैदान हे गडचिरोलीचं मैदान करण्याचं काम चालू आहे गडचिरोली जिल्ह्याचं. आलं लक्षामध्ये. त्या ठिकाणची सुद्धा पोलीस भरती 10 जून नंतर सुरू होणार आहे. त्याच्यामुळे तिथलं सुद्धा जोरदार तयारी, गडचिरोलीची सुद्धा जोरदार तयारी त्या ठिकाणी चालू आहे. हे पुण्याचे चेस नंबर दिसतात आय थिंक, मला वाटतं चालकचे, हे सुद्धा पुण्याची चालकची तयारी पूर्ण झाली. आज एक व्हिडिओ पण आलेला आहे पुणे चालकच्या संदर्भातला. पुणे चालकची तयारी जोरदार पूर्ण या ठिकाणी झालेली आहे. आलं लक्षामध्ये मित्रांनो. त्याचबरोबर पोलीस भरती बरोबर तुम्ही काही जण RPFचे फॉर्म भरला, आता RPFची जाहिरात आली. महाराष्ट्रामध्ये एक RPFचं असं पुस्तक आहे मित्रांनो का जे सर्वत्र उपलब्ध आहे. आणि रेल्वे कॉन्स्टेबल भरती 2024 साठी एकूण RPF कॉन्स्टेबल पद भरती 4208 पद येते का, ज्या पदांसाठी मित्रांनो अतिशय महत्वाचं असं मराठी माध्यमात असणार का, ज्यामध्ये सामान्य असेल, संगणक असेल, क्रीडा असेल, कला संस्कृती असेल, गणित बुद्धिमापन असेल, अद्ययावत चालू घडामोडींसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 2024 आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCSच्या प्रश्नपत्रिकांसह TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषणासह असणार माननीय श्री अजित कुमार सर संपादित हे जे बी पब्लिकेशनचं RPF RRBचं कॉन्स्टेबल भरती परीक्षेचं पुस्तक, हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो. पुस्तकाच्या मागणीसाठी आपल्या नजीकच्या दुकानदाराशी सुद्धा संपर्क करून तुम्ही पुस्तक करू शकता. बी पब्लिकेशन नॉलेज इज पॉवर 680 रुपये किंमत आहे, मात्र तुम्हाला डिस्काउंट भेटेल. तब्बल 800 पाने असणार हे पुस्तक मित्रांनो. अतिशय महत्वाच्या पुस्तके RPF रेल्वे पोलीस फोर्सचं हे जे पुस्तक आहे मित्रांनो, तुम्ही RPFचं पुस्तक या ठिकाणी खरेदी करू शकता. लक्षामध्ये. त्याचबरोबर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपला चर्चासत्र भाग 16 मी पाहिलेला आहे. वयवाडी संदर्भात बोललो. भरती प्रक्रिया अडचणीचं काय टेन्शन, अडचणीत काय ठरत नाही. सर्व जिल्ह्याची मैदानाची तयारी सुरू झालेली आहे. लेखी परीक्षेची संभाव्य तारीख सुद्धा काय असणार हे सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर महा अपडेट होती एक मित्रांनो, चर्चासत्र भाग 16 मध्ये मी तुमच्या समोर सादर केलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा, कारण नवनवीन माहिती नवनवीन अपडेट भेटत जाते. वयवाडी संदर्भात हा माझा आजचा शेवटचा व्हिडिओ होता. आता याच्यानंतर वयवाडी संदर्भात ज्यावेळेस काही प्रॉपर अपडेट येईल त्याच वेळेस मी तुम्हाला वयवाडी संदर्भात व्हिडिओ देईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.